सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक शहर आणि सातपूर परिसरात काल अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाने थैमान घातले। या हवामानातील अनपेक्षित बदलामुळे सातपूर औद्योगिक वसाहतीसह परिसरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली, त्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले। सातपूर मळे परिसरातील घाटोळमळा येथे घाटोळ्यांच्या घरावरील पत्रे व कवले उडाले, घरात पाणी शिरले, जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रस्त्यावर झाडे आडवी झाल्याने त्र्यंबक रोडसह अनेक भागात वाहतूक विस्कळीत झाली आहे। फायर ब्रिगेडच्या जवानांना रस्त्यात, घरावर, गाड्यांवर कोसळलेली झाडे रस्ते मोकळे करण्यासाठी नागरिक मदतीसाठी सतत फोन येत होते, मात्र स्टाफ कमी आणि कामाचे प्रमाण जास्त असल्याने जवानांची चांगलीच तारांबळ उडाली होती। सातपूर पोलिसांनीही वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले। कालच्या हवामानातील आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशामक जवानांनी उत्कृष्ट कामगिरी बजावत रस्त्यामधील पडलेली झाडे बाजूला करून रस्ते मोकळे केले, ट्रॅफिकला रस्ता मोकळा करून दिला। सातपूर MIDC मध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष कोसळली होती। जवानांची तारांबळ तसेच धावपळ काल झाल्याचं दिसून आलं। महानगरपालिकेने आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी फायर ब्रिगेडमध्ये जवानांची लवकरच भरती करावी अशी मागणी नागरिकांकडून होते। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर फायर ब्रिगेड जवानांची भरती करणे अत्यावश्यक आहे। कालच्या वृक्ष कोसळण्याच्या मोठ्या घटना घडून आल्या, यावरून अंदाज लावता येतो की मोठ्या गर्दीत एखादी आपत्ती उद्भवल्यास महापालिकेची तयारी पुरेशी नसेल, तेव्हा महापालिका काय करणार? सध्या वादळी वाऱ्याच्या घटनांवरून लक्षात येते की फायर ब्रिगेडमध्ये अग्निशमन जवान कमी, काम जास्त, कोटीच्या गाड्या अग्निशमन जवानांकडे, गाड्यावर स्टाफ कमी दिसून आलाय। भरती कधी होणार असा सवाल नाशिक महानगरपालिकेला उपस्थित करीत आहे। कालच्या वृक्ष कोसळण्याच्या घटनांच्या बाबतीत नाशिक महानगरपालिका पदाधिकारी यांनी अधिक माहिती दिली आहे। 2:30 वाजता संपूर्ण नाशिक शहरात अतिशय जोरात वादळ असं आलेलं होतं। या वादळामध्ये संपूर्ण नाशिक शहरात अंदाजे 250 ते 300 झाडं पडलेले होते। त्याच अनुषंगाने सातपूर विभागात जवळजवळ 40 ते 50 झाडं पडलेले आहेत। अग्निशामक दलातील अतिशय कर्मचारी कमी असल्याने प्रत्येक झाड तोडण्यास थोडीशी अडचण निर्माण होते आहे, परंतु त्या अडचणीवर मात करून आमचे शिशु फायरमन तसेच आमचे परमनंट कर्मचारी यांनी जेवढं शक्य होईल तेवढं पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मोठ्या प्रमाणात झाडं पडली आणि तुमची तारांबळ उडाली, काय सांगाल? हा जो वारा वगैरे येतो हा काय अचानक येतो, त्यामुळे काही कोणाला त्याबद्दल माहीत नसतं, प्रशासन त्या बाबतीत अभिज्ञ राहतं। पण जेव्हाही असं काही होतं, पावसाळ्यात सुरुवातीला असं वारं वावदान हे येतच राहतं, त्यामुळे झाडं पडतच राहतं। तरी पण अग्निशामक दल हे प्रत्येक नागरिकाला परिपूर्ण सेवा देण्याच्या प्रयत्नात नक्कीच असते। ज्या पद्धतीने जवान काम करतात त्या पद्धतीने अग्निशामक दलात जवान देखील काम करतात आणि शिशु जवान आहे तुमच्यासोबत, काय सांगाल? हे शिशु फायरमन जे आहे ते आमचं म्हणजे पाठीचा कणा आहे, त्यांच्यावरच आपलं फायर ब्रिगेडचं सगळं आता चालू आहे। ते जेवढं काम करतात तेवढं काम आम्ही करू शकत नाही, त्या शिशु फायरमनवर सध्या अग्निशामक दलाची धुरा आहे। कमी पगारात ते एक सामाजिक बांधिलकी जोपासत आहे आणि नाशिक महानगरात आहे, कुंभमेळा येतो आणि तुमचा लोड कसा होणार भविष्यात? कर्मचारी कमी असल्याने आम्ही महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकेचे वाहने व त्यांचे बंब व स्टाफ आम्ही बोलवलेला आहे व शिशु फायरमन यांची पण आम्हाला खूप साथ आत्तापर्यंत लाभलेली आहे, यापुढे पण लाभल अशी मी अपेक्षा करतो। आणि त्या शिशु फायरमन बाबतीत बोलायचं झालं ते अतिशय उत्कृष्ट काम करतात, त्यांच्या कामाबद्दल कुठली शंका नाही। आता ही एवढी 8 कोटीची गाडी आणि सर्व आणि 8,000 पगार त्यांना, तरी ते तुमच्यासोबत येतात, एवढी विशेष बाब आहे आणि महापालिका अजून काही करत नाही का? आता हा जो प्रश्न आहे हा आहे प्रशासनाचा, या बाबतीत मी उत्तर देणं उचित ठरणार नाही, त्यामुळे हा तुम्ही प्रश्न आमच्या अधिकाऱ्यांना विचारलेला बरा राहील। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक। आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे। पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा। पाणी शिळे होत नाही। कपडे धुताना, हात धुताना, दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या। झाडांना पाणी घालते वेळी झारीचा वापर करा। वाहन धुताना बादली किंवा मगचा वापर करा। पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे। नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारित।